श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे चैत्र महिन्यातली पौर्णिमा. पौर्णिमेच्या तिथीला आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि कुलदेवीची ओटीही सुद्धा भरत असतो. आणि त्यातल्या त्यात चैत्र महिना हा तर कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा महिना आहे, कारण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र हे असतं. या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते. आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार, चालीरीतीनुसार आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, तिचा मानसन्मान करत असतो. आपला कुलाचार हा कुलदेवीचा आपण करत असतो. चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीचा मानसन्मान करण्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि जर चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही जर भरली नसेल तर उद्या आहे चैत्र पौर्णिमा. तर या चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही संकल्पयुक्त 11 पौर्णिमा कुलदेवीची ओटीही भरू शकतात. वेळोवेळी ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा मानसन्मान केला जातो, तिची ओटी भरली जाते, तिची सेवा केली जाते, त्या घरामध्ये कुठलीच अडचण, समस्या ही निर्माण होत नाही. मग कुठलीही समस्या असो, आपल्या मुलांसंबंधित असो, त्यांच्या नोकरीसंबंधित असो, किंवा घरासंबंधित असो, किंवा संततीप्राप्ती संबंधात असो, अशी कुठलीही समस्या आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा नियमितपणे केली तर आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला निर्माण होत नाही. कुलदेवी ही आपल्या घराची आई असते आणि ती आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण करत असते. आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपण केल्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभराट होते. घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होते. आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने आणि तिच्या कृपेमुळे आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरताही भासत नाही. आणि म्हणूनच वेळोवेळी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान हा अवश्य केला पाहिजे. या चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही जर तुमच्या कुलदेवीची ओटीही भरली नसेल तर उद्या चैत्र पौर्णिमेला तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही अवश्य भरा. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा हवा असेल आणि तुमच्या घरातल्या सर्व समस्या, संकट, अडचणी दूर व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उद्यापासून म्हणजेच चैत्र पौर्णिमेपासून संकल्पयुक्त 11 पौर्णिमा कुलदेवीची ओटी भरा. यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती होईल. तुमच्या मुलामुलींना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. तुमच्या पतीचे प्रमोशन हे जर खूप दिवसांपासून होत नसेल तर ते होईल. तसंच तुमच्या स्वतःच्या घराचं स्वप्नही पूर्ण होईल. तुमच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर होऊन तुमच्या मुलामुलींचा विवाह हा सुयोग्य ठिकाणी नक्की जुळून येईल. आणि ज्या दाम्पत्यांना संतान नसेल तर त्यांना संतान प्राप्ती ही सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादाने नक्की होईल. आणि तसंच कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की संकल्पयुक्त 11 पौर्णिमा आपण आपल्या कुलदेवीची ओटीही कशी भरावी, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुमच्याही घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या समस्या, अडचणी दूर होण्यासाठी, दारिद्र्य दूर होण्यासाठी तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त 11 पौर्णिमा तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी, समस्या असतील तर त्या कुलदेवीच्या कृपेने नक्की दूर होतील. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकतं? तर घरातील आई असेल, आजी असेल, किंवा तुम्ही स्वतःही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. घरातील कुलस्त्रीने कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. पण जर पौर्णिमेच्या तिथीला तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तेव्हा तुम्हाला कुलदेवीची ओटीही भरता येणार नाही. पौर्णिमेच्या तिथीला आपण कुलदेवीची ओटी केव्हा भरावी? तर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळीसुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकतात, किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळीही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कुलदेवीची ओटी पौर्णिमेला भरू शकतात. फक्त आपल्याला सलग 11 पौर्णिमा कंटिन्यू आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आणि तसंच ही ओटी भरत असताना आपल्याला ती संकल्पयुक्त भरायची आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला आधी संकल्प हा घ्यायचा आहे. संकल्पयुक्त 11 पौर्णिमा कुलदेवीची ओटी भरताना आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला संकल्प घेण्याची काहीच गरज नाही. फक्त पहिल्याच पौर्णिमेच्या तिथीला जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू तेव्हाच आपल्याला संकल्प हा घ्यायचा आहे. आणि संकल्प घेताना आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की हे देवी माता, मी 11 पौर्णिमा तुझी ओटी भरणार आहे. ही सेवा तू माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घे, असं आपण आपल्या कुलदेवीला संकल्प करताना सांगायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा आहे तर तुम्हाला माहीतच आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, गंध, अक्षदा, फूल घेऊन
आपलं नाव आणि गोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी 11 पौर्णिमा तुझी ओटी भरणार आहे, तेव्हा तू ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घे. आणि तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा संकल्प करत आहात किंवा तुमची कुठली समस्या दूर होण्यासाठी ही सेवा करत आहात, ते सुद्धा तुम्हाला यावेळी देवी मातेला सांगायचं आहे. ही देवी माता, माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत किंवा ही माझी समस्या दूर होऊ देत, असं आपण देवी मातेला सांगायचं आहे. आणि हातात घेतलेलं पाणी आपण तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. तर आता उद्याची चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूपच खास अशी पौर्णिमा आहे. आणि म्हणून तुम्ही अगदी चैत्र पौर्णिमेपासूनच या सेवेला, संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करू शकता. तर पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काळ्या रंगाची सोडून इतर कुठल्याही रंगाची साडी तुम्ही नेसायची आहे. आणि यानंतर आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप, अगरबत्ती, दिवा लावून घ्यायचा आहे. तसंच तुळशीपाशी सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर फक्त पहिल्याच पौर्णिमेला आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरताना सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे साडी. तर प्रत्येक पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरताना साडी ही नवीनच घ्यायची का? तर तुम्हाला 11 पौर्णिमा नवीन 11 साड्या ह्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी घेणं शक्य होत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात. किंवा अगदी ब्लाऊज पीस किंवा खण घेतलात तरीही चालेल. अगदी साडीच घेतली पाहिजे असं काही नाही. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 पौर्णिमा तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. 11 पौर्णिमेला तुम्ही 11 साड्या नवीन घेणार असाल तर त्या साड्या तुम्ही नंतर स्वतःसुद्धा परिधान करू शकतात. फक्त आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत तर त्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवीनच वस्तू घ्यायच्या आहेत. मग ब्लाऊज पीस असेल, खण असेल किंवा साडी असेल. आणि ती जर तुम्हाला इतर कोणत्याही महिलेने दिलेली असेल तर अशी साडी आपण चुकूनही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी घ्यायची नाहीये. आपण आपल्या पैशांमधून, आपल्या स्वखर्चातून, आपल्या मेहनतीच्या पैशांमधूनच आपण साडी किंवा खण हा घ्यायचा आहे. तसंच आणखीन ज्या काही वस्तू लागतात तर त्या देखील तुम्ही तुमच्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशांमधूनच घ्यायच्या आहेत. आणि देवीच्या ओटीसाठी कोणतं साहित्य हे पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही साडी घेणार असाल तर साडी घेताना देवीला अर्पण करण्याची साडी ही तुम्हाला सुती किंवा रेशमी आणि काठपदर असलेली अशीच घ्यायची आहे. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. आणि म्हणून रेशमी, सुती अशी साडी तुम्हाला घ्यायची आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तो घ्यायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही कुलदेवी स्वरूप म्हणून एक सुपारी घेतली तरीही चालेल. त्यानंतर त्या सुपारीला किंवा कुलदेवीच्या टाकाला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता त्यानंतर एक ताट घेऊन त्या ताटामध्ये आपल्याला साडी किंवा खण हा ठेवायचा आहे. तसंच एक पाण्याने भरलेलं नारळ या ताटात ठेवायचं आहे आणि नारळाची शेंडी देवीकडे येईल या पद्धतीने आपल्याला ते ताटामध्ये ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला गहू त्या ताटामध्ये त्या साडीवर किंवा ब्लाऊज पीसवर किंवा खणावर ठेवायचे आहेत. आणि तुमच्याकडे देवीची ओटी भरताना जर तांदूळ वापरत असतील तर तुम्ही तांदूळ ठेवलेत तरीही चालेल. आणि यानंतर आपल्याला देवीसाठी गजरासुद्धा या ताटामध्ये ठेवायचा आहे. तसंच फुलंसुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत. आणि आता यानंतर आपल्याला खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड हे सुद्धा घ्यायचं आहे. आणि हळकुंड घेताना ते आपल्याला लेकूरवाळी हळकुंडच घ्यायचं आहे. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला ओटी भरण्यासाठी सर्व साहित्य हे मिळून जाईल. मग त्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड या सर्वच वस्तू असतात त्या तुम्हाला तिथे मिळून जातील. आणि आता आपल्याला एक अलंकार हा घ्यायचा आहे. मग यामध्ये तुम्ही मंगळसूत्र किंवा एखादी नेलपेनची बॉटल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घेतल्या तरीही चालेल. किंवा मग तुम्हाला संपूर्ण 16 शृंगाराचं साहित्य घेणं शक्य असेल तर तुम्ही ते तसं सुद्धा घेऊ शकता. आणि काचेच्या बांगड्या घेताना त्या आपल्याला थोड्याशा मोठ्या घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून त्या इतरांना कोणाला तरी उपयोगात येतील. तसंच आपण या ओटीमध्ये पानाचा विडा म्हणजेच तांबूल हे सुद्धा घ्यायचं आहे. जिथे पानाचा विडा हा बनवून मिळतो तर अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे देवीची ओटी भरण्यासाठी पानाचा विडा पाहिजे असं तुम्ही तिथे सांगितलं तर तुम्हाला तसा विडा तो तुम्हाला बनवून देतील. तर असा हा पानाचा विडा सुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे. आणि यानंतर या सर्व वस्तू ताटामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे अखंड तांदूळ आपल्याला त्या ओटीमध्ये अर्पण करायचे आहेत. हे आपल्याला का अर्पण करायचे आहेत तर आपल्याकडून जर ओटीमध्ये एखादं साहित्य हे राहिलं असेल तर ते तांदूळ हे पूर्ण करतात. म्हणून थोडेसे अखंड तांदूळ हे अवश्य घ्यावेत. आता यानंतर हे सर्व ओटीचं
साहित्य ठेवलेलं ताट आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून आपल्या छातीजवळ ठेवायचं आहे. आपल्या छातीजवळ हे ताट आपल्याला आणायचं आहे आणि त्यानंतर आपले डोळे बंद करून आपण आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि कुलदेवीला आपण सांगायचं आहे की हे देवी माता, मी तुझी ओटी भरत आहे, तर तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर आणि या ओटीमध्ये जर काही साहित्य कमी असेल तर त्याबद्दल तू मला माफ कर, पण या ओटीचा तू स्वीकार कर. आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी, संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्हाला कुलदेवीला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. अगदी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरत आहात असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. आणि देवी मातेला ओटी भरत असताना आपल्या मनामध्ये जे काही आहे, जी समस्या आहे किंवा जी इच्छा आहे ती सांगायची आहे. आता ही ओटी भरून झाल्यानंतर आपण त्या पाटावरती, चौरंगावरती कुलदेवी समोर ठेवायचं आहे. आता पौर्णिमा तिथी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हे ताट तिथेच ठेवायचं आहे आणि पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही हे ओटीचं सर्व साहित्य, साडी किंवा इतर जे काही साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या महिलेला देऊ शकतात किंवा मग तुमच्या घराजवळ देवी मातेचं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे साहित्य ठेवलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही जेव्हा तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तर तेव्हा तिथे हे साहित्य तुम्ही ठेवू शकतात. जे साहित्य चांगलं असेल तर ते साहित्य तुम्ही, जसं की खण असेल किंवा नारळ असेल तर तुम्ही मूळ स्थानावरती केल्यावर तिथे कुलदेवीजवळ ठेवू शकतात. मग अगदी 11 पौर्णिमेचं साहित्य तुम्ही एकत्र केलं तरीही चालेल किंवा मग प्रत्येक 11 पौर्णिमेला तुम्हाला हे साहित्य एखाद्या महिलेला देणं शक्य असेल तर आवर्जून त्या महिलेला तुम्ही हे द्यायचं आहे. अगदी 11 पौर्णिमा पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे. महिन्यातून एकदा पौर्णिमेला ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या या नक्की दूर होतील. तुमच्या आयुष्यात बदल झालेला हा तुम्हाला नक्कीच दिसून येईल. जेव्हाही तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाल तर तिथे तुम्हाला हे साहित्य ठेवायचं आहे. त्यानंतर आपली इच्छा, मनोकामना किंवा समस्या ही कुलदेवीसमोर आपल्याला व्यक्त करायची आहे. कुलदेवी तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच माघारी पाठवणार नाही. तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल आणि जी काही समस्या असेल तर ती समस्यासुद्धा नक्की दूर होईल. तर याप्रमाणे आपल्याला संकल्पयुक्त 11 पौर्णिमा कुलदेवीची ओटी ही कशी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.